2026 इम्पॉर्टंट अपडेट या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. काय आहे ती इम्पॉर्टंट अपडेट? पण त्याआधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन अपडेट्स आपण CET एक्झाम झाल्यानंतर, त्याचबरोबर इंजिनिअरिंगचे ॲडमिशन, फार्मसीचे ॲडमिशन संपूर्ण माहिती या चॅनलवरती देत असतो. त्यामुळे चॅनलला फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून फ्रीमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. आणि शेवटी जी इम्पॉर्टंट कॉलेज लिस्ट वगैरे असते, ते सगळं आपण आपलं चॅनल प्रोव्हाइड करत असतं. त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि एक गोष्ट करायची आहे, मागच्या वेळेस विद्यार्थ्यांनी मी फीडबॅक देखील अपलोड करेल की आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला, त्याच्यावरती इतकी व्यवस्थित माहिती आपण टाकत होतो, कधी कॅप राऊंड काय सगळं माहिती. ज्याला याच्यातलं काहीच माहीत नाही, CET मधलं कशी द्यायची काय द्यायची संपूर्ण माहिती येते. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपबरोबरच तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचं आहे. टेलिग्रामची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या ठिकाणी इम्पॉर्टंट नोट्स, PDFs, त्या ठिकाणं CETचं सगळं मटेरियल, 150 मार्क्सचं इम्पॉर्टंट मटेरियल दिलं जातं. ठीक आहे. त्यामुळं तुम्हाला काय करायचं, आत्ताच जॉईन करायचे चॅनल आणि या चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला माहिती फ्रीमध्ये मिळणार. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, की इम्पॉर्टंट बातमी मी सांगणार आहे, पण ती काय सांगणार आहे? पब्लिक नोटीस CETने 21 तारखेलाच दिली होती. आज 6 ते 7 तारीख आहे. तुम्ही व्हिडिओ 8 तारखेला पाहत असाल डिसेंबर, ठीक आहे, किंवा नंतर पाहत असाल. पण एक हे इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, डॉक्युमेंट्स रिलेटेड आहे. डॉक्युमेंट्स काय काय करायचे आहेत, कोणते कोणते तयार ठेवायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला MST CETची टेंटेटिव्ह डेट तर माहितीच असेल, ठीक आहे. हायर एज्युकेशनच्या प्रत्येक या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता मेन म्हणजे मी घेतो PCB आणि PCM ग्रुप, ठीक आहे. टेक्निकल एज्युकेशनमध्ये पहा, टेक्निकल एज्युकेशनमध्ये एक मिनटं. हां, ठीक आहे. टेक्निकल एज्युकेशनमध्ये जर गेलात तुम्ही या ठिकाणं, तर MST CET PCM ग्रुपची टेंटेटिव्ह डेट आहे 11/4 ते 19/4. 11/4 ते 19/4 या दरम्यान तुमची एक्झाम टेंटेटिव्ह आहे, म्हणजे बदलू पण शकते, ठीक आहे. आणि त्याचबरोबर आहे PCB ग्रुपची, म्हणजे फार्मसी असेल. PCM म्हणजे इंजिनिअरिंगची, ठीक आहे. 21 ते 26 एकदम मराठी भाषेत सोप्या पद्धतीने आपलं हे चॅनल समजून सांगतं, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. 21 ते 26, ठीक आहे. तर तुम्हाला काय तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटतं, की प्रोफेशनल चॅनल लागतात त्यांना, जसं की ते असं एकदम भारी बोलणारे, हिंदी बोलणारे. आपली मराठी भाषा, महाराष्ट्रात राहतो आपण, त्यामुळे आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. अशाच पद्धतीचे तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुमच्यासाठी मी फ्री व्हिडिओ भरपूर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मागच्या वेळेस विद्यार्थ्यांनी चांगला सपोर्ट केला, ह्यावेळेस जर 2026च्या विद्यार्थ्यांनी चांगला सपोर्ट केला, तर आपण त्यांच्यासाठी शेवटी म्हणजेच कॉलेज लिस्टच्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी गिफ्ट देणार आहोत, ठीक आहे. काहीतरी गिफ्ट देणार आहोत, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. मागच्या वेळेस दिलं तसं. आता पहा, 21 ते 26, 21 तारीख ते 26 तारीख ही टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे PCB ग्रुपसाठी. आणि PCMसाठी काय आहे तर 11 ते 19, 11 ते 19 लक्षात ठेवा. ह्या टेंटेटिव्ह डेट्स आहेत एक्झामच्या चौथ्या महिन्यातल्या, ठीक आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट अपडेट आता मी सांगणार आहे. इम्पॉर्टंट अपडेट आहे. डॉक्युमेंट आत्ताच कोणते कोणते काढून ठेवायचे तर ते मी या ठिकाणी सांगतो. विद्यार्थी मित्रांनो पहा, मेन गोष्ट म्हणजे काय असतं, की डॉक्युमेंट एकदम इम्पॉर्टंट असतात. डॉक्युमेंट जर तुमचे रेडी नसेल, CETचे एक्झामच्या टायमिंगला तुम्ही अभ्यास करायच्या याच्यात भानगडीत गुंतता, तर डॉक्युमेंट्स रेडीच ठेवत नाही. त्यामुळे तुमचं काय होतं, ॲडमिशन जे आहे ते कॅन्सल पण होतं. बऱ्याच जणांचं झालेलं आहे. डॉक्युमेंट नसतील किंवा ते विद्यार्थी काय म्हणतात, आम्ही शेवटी काढू. शेवटी काढून चालत नाही. ठीक आहे, आत्ताच काढा, कारण की त्यावेळेस वेळ लागतो. ते येण्यासाठी 15 ते 20 दिवस लागतात. आता कोणकोणते मेन डॉक्युमेंट आता तुम्ही काढले पाहिजे, तर हे मी सांगतो. कास्ट सर्टिफिकेट सगळ्यात मेन, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आत्ता पाहिजेच. नसेल तर लगेच काढून घ्या सर्टिफिकेट, ठीक आहे. 2 नंबरची गोष्ट ती म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी विद्यार्थी मित्रांनो, ही देखील खूप महत्त्वाची आहे. हिच्याशिवाय इंजिनिअरिंगचं ॲडमिशन होतं, पण त्या ठिकाणी फीमध्ये तुम्हाला बऱ्याच अडचणी येतील. त्यानंतर आहे नॉन क्रिमिनल. 3 नंबरचा आहे नॉन क्रिमिनल. नॉन क्रिमिनल लेयर सर्टिफिकेट हे तुम्हाला काढावंच लागणार आहे. काढलेलं असेल बऱ्याच जणांनी नसेल काढलं, ते काढून घ्या आत्ताच. अजून टाईम आहे. बरेच विद्यार्थी म्हणतील एक 4 मंथ्स आहेत अजून. आत्ताच कशाला काढायचं? आत्ता काढून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच फायदा होईल. कारण मी दरवर्षीप्रमाणे माझा अनुभव आहे, विद्यार्थ्यांचे पालकांचे मला शेवटी फोन येतात, आमचं हे डॉक्युमेंट अपूर्ण आहे, आता आम्ही काय करावं? पावती जोडली तर चालेल का? तर पावती जोडून चालतं, पण त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायच्या टायमिंगला जर ते सर्टिफिकेट आलं नाही, तर तुमचा या ठिकाणी नुकसान होतं, तोटा होतो, कधी-कधी ॲडमिशन पण कॅन्सल होतं. ते कॉलेज तुम्हाला मिळत नाही. चांगलं कॉलेज देखील हातातून जातं. त्यामुळे आपल्या चॅनलवरती विश्वास ठेवा. मी जसं सांगतोय तसे. आता अजून एक डॉक्युमेंट आहे, 4 नंबर डोमेसाईल, म्हणजे तुम्ही रहिवासी आहात का नाही याच्यासाठी हे कागदपत्र असतात. डोमेसाईल सर्टिफिकेट हे देखील काढून टाका.
सेतूमध्ये जा किंवा तुमच्या ठिकाणी सायबर कॅफे वगैरे काही असेल त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणाहून हे डॉक्युमेंट्स काढून टाका. ठीक आहे. हे डॉक्युमेंट्स एकदम इम्पॉर्टंट आहेत. IMP डॉक्युमेंट्स आहेत. हे 4 सांगितलेले. बाकीचे तुमच्याकडे असतात. आधार कार्ड लागतं. त्यानंतर बाकी तुमच्याकडे 12th मार्कशीट वगैरे ते असतंच. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून एक सांगतो, की WhatsApp ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याला जॉइन करा. टेलिग्रामची आहे आणि आपण ॲप बनवलेला आहे. तर त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कोर्स आहे. त्याच्यात काही अपलोड केलं नाही अजून, पण कॉलेज लिस्ट मी अपलोड करून टाकेल. एक हळू व्हिडिओ पण देईल काउन्सिलिंगचे. फ्री काउन्सिलिंग आपण दरवेळेस देत असतो. त्यामुळं ते ॲप डाउनलोड करून घ्या आत्ताच, जेणेकरून तुम्हाला परत त्या ॲपची डाउनलोड्स वगैरे जास्त झाले तर ॲप कधी-कधी क्रॅश होतं, डाउनलोड होत नाही. त्यामुळे आत्ता डाउनलोड करून ठेवा. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा प्ले स्टोअरला जाऊन GMS एज्युकेशन अशा पद्धतीने सर्च करा. लगेच येऊन जाईल. ठीक आहे. जर तुम्ही व्हिडिओ आवडल्यास काय करायचं, फक्त लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटू पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.